तीर्थक्षेत्र भगवानगडानं घेतली 3 दुष्काळी गावं दत्तक. इतर मंदिर संस्थानं घेणार का भगवानगडाचा आदर्श? उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसमोर आसमानी बरोबरच सुलतानी संकटाचाही धोका. बँकांनी कर्ज नाकारल्यामुळे सावकारांना जमिनी विकण्याची आली वेळ. वाशिममधल्या गिराठा गावाची दुर्दशा. एकेकाळी दुधाचा व्यवसाय करून घडवली क्रांती. आता मात्र नापिकीमुळे शेतकरी करतायत आत्महत्या. वडिलांच्या श्राद्धावर खर्च न करता विद्यार्थ्यांना वाटली थोरांच्या आत्मचरित्राची पुस्तकं. हिंगोली जिल्ह्यातल्या एका शिक्षकानं घालून दिला आदर्श. दुष्काळाचा फटका जलचर प्राण्यांनाही. परभणीमध्ये गोदावरी नदी कोरडी पडल्यानं मगर शिरली गावात. सांगली जिल्ह्यातलं इस्लामपूर झालं वायफाय. लोकांसाठी वायफाय पुरवणारी देशातली ठरली पहिलीच नगरपालिका. आणि गावागावात गणपतीच्या मूर्ती घडवण्याच्या कामाला वेग. कोल्हापुरातल्या कुंभारवाड्यातही घडतायत सुबक मूर्ती. नमस्कार, मी संदीप देसाई. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला बातमी पाहणार आहोत एक महत्त्वाची, ती म्हणजे दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तीर्थक्षेत्र भगवानगडानं मदतीचा हात पुढे केलेला आहे. तीर्थक्षेत्र भगवानगड 3 दुष्काळी गावं दत्तक घेणार आहे. भगवानगडचे सचिव, महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष गोविंद घोळवे यांनी ही माहिती दिली आहे. दुष्काळी भागातील भारतवाडी, बडेवाडी आणि भगवानगड तांडा ही 3 गावं दत्तक घेण्यात येणार आहेत. गावातील मुलांच्या शिक्षणाचा खर्च, गरीब शेतकरी मजुरांना अन्नधान्य आणि पाणी पुरवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील इतर मंदिर संस्थान सुद्धा पुढे येण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात द्यावा असं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे. याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत तुकाराम मुंढे, सभापती विठ्ठल रुक्मिणी समितीचे आहे. सर, आपण बघतोय की कशा प्रकारे भगवानगड जे संस्थान आहे ते आता पुढे आलेलं आहे आणि अशा प्रकारे सगळे जे देवस्थान आहेत त्यांनी पुढे येण्याची गरज आहे, काय सांगाल? निश्चितच आजचा जो दुष्काळी किंवा टंचाईग्रस्त परिस्थिती आहे, अशामध्ये आपले जे देवस्थान आहे त्याच्यामध्ये जो पैसा आहे त्या कामासाठी जर वापरत आला तर निश्चितच चांगली गोष्ट आहे. त्या दृष्टिकोनातून आपण जे आवाहन करतात ती अत्यंत चांगली गोष्ट आहे. अशा सर्व महाराष्ट्रातील देवस्थानांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं तर निश्चितच महाराष्ट्र शासनाला आणि या टंचाईग्रस्त गावातील लोकांना निश्चित मदत होईल आणि त्यामुळे असे देवस्थान पुढे येतील अशी माझी अपेक्षा आहे. अगदी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अशा प्रकारचा काही विचार करते का? हो, निश्चित आम्ही हा विचार केलेला आहे. आमच्याकडे पंढरपूर टेम्पल ऍक्ट 1973 नुसार आम्ही दुष्काळग्रस्त गावांना किंवा लोकांना डायरेक्टली मदत करू शकत नाही. परंतु मी असा निर्णय घेतोय की मुख्यमंत्री सहायता निधीला 1 कोटी रुपये मंदिर समितीमार्फत द्यायचे आणि ती शासनाने परमिशन दिली तर आम्ही निश्चित पुढच्या कमिटीमध्ये हा विषय ठेवून 1 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दुष्काळग्रस्त देऊ असा आमचा निर्णय होणार आहे. अगदी धन्यवाद तुकाराम मुंढे सर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण या प्रतिक्रियेबद्दल. आपण बघितलं की विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे आपल्या सोबत होते. त्यांनी सांगितलं की शासनानं जर परवानगी दिली तर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सुद्धा दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करेल. पुढची बातमी आहे उस्मानाबाद जिल्ह्यातली. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाबरोबरच सुलतानी संकटालाही तोंड द्यावं लागतंय. परंडा तालुक्यातल्या गोसावीवाडी गावातल्या शेतकऱ्यांना पाण्याच्या पाईपलाईनसाठी जमिनी विकाव्या लागल्यात. पाऊस पडला तर सीना कोळेगाव धरणाला पाणी येईल आणि जमिनी परत घेता येईल अशी आशा या शेतकऱ्यांना वाटत होत्या. संपूर्ण गावातल्या शेतकऱ्यांनी या पद्धतीने जमिनी गमावल्यात. राष्ट्रीय बँकांनी या शेतकऱ्यांना कर्ज नाकारलं, त्यामुळे त्यांना सावकाराकडे जावं लागलं. सावकारांनी याचाच फायदा उचलला, तसंच कायद्याच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी वेगळी शक्कल लढवली. त्यानुसार आता जमिनीच्या सातबाऱ्यावर सावकाराचं नाव आहे. त्यामुळे जमीन कसणारा शेतकरी असला तरी प्रत्यक्षात ती जमीन आता सावकाराच्या नावावर आहे. या बदल्यात सावकार शेतकऱ्यांकडून वर्षभराचं व्याज म्हणून ठराविक रक्कम घेत आहेत. गेल्या 5 वर्षांपासून उस्मानाबादमध्ये प्रचंड दुष्काळ पडलाय. त्यामुळे सीना कोळेगाव धरणही कोरडं पडलंय. या पाईपलाईनसाठी घेतलेलं कर्ज फेडायचं कसं आणि जमिनी परत कशा मिळवायच्या असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर पडलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी नुकताच उस्मानाबादचा दुष्काळी दौरा केला. त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना भेटून आपली समस्या सांगितली, पण कोणताच निर्णय झालेला नाहीये. सगळ्या बँकेला मागणी केलेली होती, त्याच्यामुळे सावकारकीचे पैसे घेऊन चालू काम पाईपलाईनचंही पुरं केलेलं आहे.
किती कर्ज घेतलं होतं, काय किती भरता महिन्याला व्याज त्याला आता? 15 लाख रुपये कर्ज घेतलेलं होतं. 45 हजार रुपये महिन्याला आम्ही भरतो त्याचं व्याजाचं. किती जमीन दिली त्याला काय? त्याला जमीन 4 एकर दिलेली. 3% व्याजाने घेतले होते पैसे आम्ही, 8 लाख रुपये. 3% 8 लाख रुपये घेतलं होतं 2.25 एकर जमीन देऊन. तर ती आता सावकार 12 महिन्याची बोली केली त्या टायमाला तात्पुरती. तर ते म्हणलं हो आता असं आहे, त्याला म्हणलं तळ्यात पाणी नाही, उत्पन्न कुठली नाही, तर तू वर्षाला याद घेऊ शकतो. बघू आपण तळ्यात पाणी आलं किंवा काहीतरी आम्ही करून तुझं बाकीचं फेडू शकतो. तर बँकांकडे गेलो तर एका बँकेला 10,000 पट घातला आम्ही, तरी कुठली बँकाने आम्हाला विचारलं नाही. कलेक्टर साहेबांनी शासनानं याच्यामध्ये लक्ष घालावं आणि ह्याच्यावरती एक नॅशनलाइज बँकांवरती अंकुश ठेवावा आणि जेणेकरून तुमचं गाव आमच्याकडे दत्तक नाही, आम्हाला देता येणार नाही, ही जी दत्तक हा प्रकार आहे टोलवाटोलवीचा, ह्याच्यावर कुठंतरी काहीतरी प्रशासकीय कारवाई म्हणून त्या बँकांवरती एक सक्त ताकीद देऊन झाली पाहिजे. याविषयी अधिक माहिती घेऊया. आपला प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्या सोबत आहे. बालाजी, आपण बघितलं बँकांनी टोलवाटोलवी केल्यामुळे शेतकऱ्यांना आता आपल्या जमिनी ज्या आहेत त्या गमवाव्या लागलेल्या आहेत, काय सांगशील? जर बघितलं सर तर गोसाईवाडी हे गाव एक 700 ते 800 लोकवस्तीचं गाव आहे. सेना कोळेगावच्या पायथ्याशी हे गाव बसलेलं आहे. धरण बांधलं, धरणात एक 5 वर्षापूर्वी पाणी आलं म्हणून पाणी आलं तर पाणी वाया जाता कामा नये शेतकऱ्यांना स्वप्न दिसली आणि शेतकऱ्यांनी पाईपलाईन करायच्यासाठी बँकेकडे हेलपाटे मारले. याच्यात दोषी जर आहे तर राष्ट्रीयकृत बँक आहेत, SBI असेल किंवा अन्य कुठल्या बँका असतील. शेतकऱ्यांनी त्यांनी सांगितलं तुमचं गाव दत्तक नाहीये, तुम्ही आमच्याकडे कर्ज मागू नका. आणि जर कर्ज द्यायचं असेल तर मागणी जर 10 लाखाची असेल तर त्यांना 3 लाख देतो, 4 लाख देतो असं केलं. शेवटी शेतकऱ्यांना पर्याय राहिला नाही. काही करमाळ्यातली मारोडे आहेत किंवा काही दुकानदार आहेत, किराणा दुकानदार, भुसार दुकानदार, यांच्याकडे यांच्या सर लिखित असा करार झाला की काही शेतकऱ्यांनी वर्षभर 7-12 फक्त त्यांच्या नावावर करायचा, खरेदी खत करून द्यायचं. तशी कागदही आपण दाखवतो की खरेदी खत झालेला आहे, विक्री केली जमीन असं दिसतंय की त्यांनी तसं विक्री केली आणि 1 वर्षाचा करार झाला. वर्षाला तुम्ही एवढे पैसे द्या, जमीन तुम्हीच कसायची, कसून जे उत्पन्न येईल ते घ्यायचं, फक्त वर्षाला 45,000 35,000 असं. एकूण जर सांगायचं झालं 800 लोकवस्तीच्या या गावात एक सगळे काही शेतकरी 100 ते 150 असे शेतकरी की त्यांनी 2 एकर असेल किंवा कुणाचा 4 एकर असेल, सगळ्या शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने विक्री करून व्यवहार केलेला आहे की केवळ धरणात पाणी येईल आणि पाण्याच्या जीवावर हा व्यवहार करण्यात आला. मात्र 5 वर्षापासून उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती खूप भयानक आहे. पाऊस पडलेला नाहीये, पाणी येणार कुठून हा मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आता फेडायचं कसं हा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट जर सांगायचं की परवा मुख्यमंत्री उस्मानाबाद जिल्ह्यात दौऱ्यावरती होते, त्यावरती बीजेपीच्या पदाधिकारीच हा प्रश्न मुख्यमंत्री पुढे उपस्थित केला की सर असं आमच्याकडे घडले. मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस सांगितलं की आपण याच्यात निश्चित मार्ग काढू. आता जर बघितलं तर कायदेतज्ञ असे एकूण प्रकरण सांगतात जर प्रकरण कोर्टात गेलं तर ह्या जमिनी सावकारांना मिळतात की ते सावकारांना जो प्रकार केला तो सुप्त सावकारकीचा प्रकार आपल्याला म्हणता येईल की सावकारांनी कायद्याच्या कचाटेही आपण अडकू नये आणि त्यातून सुटता कसं येईल. सावकारांबरोबर आपल्या पद्धतीने सुप्त सावकारकी केलेली आहे. आता जमिनी जर मिळवायचं म्हणलं तर याला फक्त मंत्रिमंडळाने विशेष अधिकार घेऊन या खरेदी खत रद्द केलं तर शेतकऱ्यांना ह्या जमिनी परत मिळू शकतील असं कायदेतज्ञ सांगतात. मात्र आताची परिस्थिती पाहता सावकार द्यायला जरी तयार असले तरी शेतकऱ्यांना दुष्काळाची परिस्थिती पाहता हे जमीन मिळणं कदापि शक्य दिसत नाही. धन्यवाद बालाजी, तू दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघितलं की बँकांच्या आडमुठेपणामुळे सरकारच्या आणि एकंदरीत नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांवर आपल्या जमिनी गमावायची वेळ आलेली आहे. आता मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावं अशी मागणी आता हे शेतकरी करतायत. वळूया पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची. वाशिम जिल्ह्यातलं गिराटा या गावानं एकेकाळी केंद्र आणि राज्य सरकारनं दिलेलं कर्जमाफीचं पॅकेज जे आहे ते नाकारलं होतं आणि स्वबळावर दुग्ध क्रांती घडवून नावलौकिक मिळवला होता. मात्र आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे हे गाव भकास झालंय. मानोरा तालुक्यातल्या गिराटा हे आदिवासी बहुल गाव आहे. गावाची लोकवस्ती आहे 550 पर्यंत. 2008-9 मध्ये गावातल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गावात दुधाची क्रांती घडवली. रोज या गावात 1100 लिटर दुधाची निर्मिती होत होती. नागरिकांनी एकत्र येऊन स्टेट बँकेकडून कर्ज घेतलं आणि दुधाचा व्यवसाय सुरू केला. नंतर मात्र नापिकीचा फटका या शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे बँकांनीही या गावाकडे दुर्लक्ष केलं आणि कर्ज द्यायला नकार दिला. शेतकरी अडचणीमध्ये येऊ लागला आणि गावाला उतरती कळा लागली. त्यामुळे आता इथले शेतकरी आत्महत्या करायला लागलेत. गेल्या 5 वर्षांपासून 5 शेतकरी आत्महत्या केल्या. त्यामुळे आता प्रशासनानं मदत करावी अशी अपेक्षा इथले शेतकरी व्यक्त करतायत. 7-8 वर्षाच्या आधी आमचं गाव एकदम चांगलं होतं. त्यानंतर आम्ही दूध व्यवसायासाठी स्टेट बँकेकडून कर्ज घेतला आणि ते कर्ज आम्हाला काही किस्ते आम्ही परतफेड केल्या. त्याच्यानंतर आम्ही स्टेट बँकेकडे कर्ज मागण्यासाठी गेलो असता त्यांनी आम्हाला कर्ज पुरवठा केला नसल्यामुळे आमचं गाव आज दूध व्यवसायापासून वंचित राहिलं आणि आमच्या अतोनात हाल झाले आहे. पहिल्या दिवशी वावरात गेलो, शेती पाहिली, पूर्ण वाळून गेलं. बँकेचं कर्ज होतं.
यंदा पण कर्ज काढून शेती वाहिली. 3 लेकरं पाहून म्हातारी पाहून आत्महत्या केली. औषधी घेतली. पुरं सोकून गेलं होतं. विचार करत झाडाखाली बसले होते. या 5-7 वर्षात आम्ही पहिले गोकुळसारखं गाव होतं. या गावातून दुधाची गंगा वाहत जाय. याच्यानंतर काही दिवसानं आमच्या त्या म्हशी आटल्याच्यामुळे बँकेनं काही कर्ज दिलं नाही. आमच्या इथं दुधाचा म्हशीचा ते हे चालू होतं, दूध डेअरी, ते बंद झाली. मुख्यमंत्र्यानं यायनं ते पॅकेज देऊ कबूल केलं, ते बी नाकारलं त्याईनं. आपण बघितलं की उस्मानाबाद असेल किंवा वाशिम असेल, या दोन्ही गावातली जर दुर्दशा आपण बघितली तर राष्ट्रीयकृत बँकांच्या आडमुठेपणामुळे, मनमानी कारभारामुळे या शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे. जमिनी गमावायची वेळ आलेली आहे आता. तरी सरकार या सगळ्याकडे लक्ष देणार का हे बघायला लागणार आहे. गावाकडच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत. मराठवाड्यातल्या दुष्काळाच्या बातम्या आम्ही तुम्हाला सतत दाखवतो. यामुळे सामाजिक जीवनावर कसा परिणाम झालाय तेही आम्ही तुम्हाला सांगतोय. अशा कठीण वेळीही काही चांगल्या घटना समोर येत आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या गोरेगाव या गावामध्ये एका शिक्षकानं वडिलांच्या श्राद्धावर होणाऱ्या खर्चाला बगल दिली आणि त्या खर्चातून 10वीतल्या 130 विद्यार्थ्यांना थोर व्यक्तींच्या आत्मचरित्रांची पुस्तकं वाटली. वसंत कावरखे या शिक्षकानं हा नवीन पायंडा पाडलाय. मुख्य म्हणजे त्यांचे वडीलही जुन्या विचारांना न मानणारे होते. त्यामुळेच वडिलांचा विचार पुढे सुरू राहील आणि विद्यार्थ्यांनाही फायदा होईल म्हणून या शिक्षकानं हा चांगला उपक्रम राबवला. लोक जसं जेऊ घालतात, पंक्ती उठवतात, मोठा खर्च करतात आणि बराचसा अपव्यय त्याच्यामध्ये सर्वच गोष्टींचा होतो. त्या सगळ्या गोष्टीला फाटा देऊन माझ्या वडिलाला वडिलांच्या विचारांना अनुसरून असा उपक्रम करायचं मी ठरवलं होतं आणि त्यानुसार मी थोरा महात्म्यांच्या चरित्रांची पुस्तकं वाटायची असं माझ्या मनामध्ये आलं. वसंतराव कावरके सरांनी त्यांच्या वडिलांच्या श्राद्धानिमित्त हा जो उपक्रम राबवलेला आहे तो एक फार स्तुत्य असा उपक्रम आहे. कारण नाहीतर आपण गावातील मंडळींना जीव घालण्यात वगैरे जे काही 10-20 हजार रुपये खर्च करतो तोच खर्च त्यांनी जो हा या विद्यार्थ्यांना पुस्तकं देण्यासाठी केलेला आहे. आपण बघितले की पारंपरिक ज्या काही अंधश्रद्धा असतील किंवा एकंदरीत चालीरीती असतील याला बगल देत या शिक्षकाने एक नवा पायंडा पाडलेला आहे. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN. गणेशोत्सव जसा जवळ येतोय तसे कोल्हापूरमध्ये आता कुंभारवाड्यांमध्ये कामाला वेग आलाय. मूर्तींवर शेवटचा हात फिरवला जातोय. काय आहे कोल्हापूरमधल्या कुंभारवाड्यांमधलं वातावरण ते सांगतोय आमचा कोल्हापूरचा प्रतिनिधी संदीप राजगोळकर. यंदाच्या गणेशोत्सवाचं स्वागत करण्यासाठी कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्हा देखील सज्ज झालेला आहे आणि आपण बघतोय जे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातले जे कुंभारवाडे आहेत ते आता जागू लागलेले आहेत. आपण बघतोय या ठिकाणी अनेक मूर्तींवर शेवटचा हात फिरवला जातोय तर अनेक मूर्ती या पूर्णपणे तयार देखील झालेल्या आहेत. सध्या खरं तर रंगकाम चालू आहे अनेक मूर्तींवर. आपण आलेलो आहोत कोल्हापूर शहरातल्या बापट कॅम्पमधल्या कुंभार गल्लीमध्ये आणि आपण बघतो या ठिकाणी अतिशय या आकर्षक अशा या सगळ्या मूर्ती या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहेत आणि आता याच मूर्तींवर आपण बघतोय हा शेवटचा हात या कुंभार बांधवांकडून या मूर्तीवर फिरवला जातोय. खरं तर कोल्हापूरमधून महाराष्ट्राबरोबरच कोकण असेल, गोवा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक या भागामध्ये मोठ्या संख्येने या सगळ्या मूर्ती पाठवल्या जातात. गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून खरं तर हे काम चालू आहे आणि दरवर्षीप्रमाणे एक वेगळा गणेशोत्सव कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघायला मिळत असतो आणि त्याप्रमाणेच यंदा देखील अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या अशा आकर्षक मूर्त्या या कोल्हापूरमध्ये तयार करण्यात येत आहेत आणि थोड्याच दिवसात आता या सगळ्या मूर्त्या वेगवेगळ्या ठिकाणी रवाना होणार आहेत. काय सांगाल एकतर यंदाचा गणेशोत्सव काय वेगळेपण आहे मूर्तींचं तुमच्याकडे सांगाल त्याबद्दल? गणेशोत्सवामध्ये वेगळापणा म्हणजे काय, मूर्त्या मल्हार, जय मल्हार, आपले भाऊबली ह्या मूर्त्या नवीनमध्ये आम्ही घेतलेल्या आहेत आणि ह्यामध्ये जरा प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये आमचं ते काम सगळे चाललेले आहे. मूर्तींचे दर काय वाढलेत काय? मूर्तींचे दर कसं आहे आता 20% वाढलेले आहेत. कारण एक 5,000ची मूर्ती आहे तर 6,000ला गेलेली आणि त्यामुळं आम्हाला काय कलरचे वगैरे हे रेट वाढून आलेले आहेत. त्यामुळे आम्हाला
रेट वाढवणं भागी पडली. सगळे खरं तर हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपती आहेत, त्याचबरोबर घरगुती गणेश मूर्ती देखील याच कुंभारवाड्यामध्ये बापट कॅम्पमध्ये तयार केले जातात. त्यामुळे एक वेगळी एक लगबग या कुंभारवाड्यांमध्ये बघायला मिळते. त्यामुळं गणेशोत्सवाची ही जी तयारी आहे ही गणेश मूर्तींपासूनच सुरू झाली आहे आणि आता हे जे रंगकाम आहे हे रंगकाम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. प्रत्येक मूर्तीवर शेवटचा हात आता कुंभारांकडून फिरवला जातोय. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, IBN लोकमत, कोल्हापूर. आपण बघितलं की प्रत्येक मूर्तीवर शेवटचा हात फिरवला जातोय. संपूर्ण राज्याला आता ओढ लागलेली आहे ती गणपती बाप्पांच्या आगमनाची. गावाकडच्या बातम्यांमध्ये इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त IBN लोकमत.